नवी दिल्लीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आक्रमक झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं आणि त्यानंतर संध्याकाळी 7च्या सुमारास राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना छत्रसाल स्टेडियममध्ये ठेवलं आणि त्यानंतर रात्री 10च्या सुमारास राहुल गांधींची पोलिसांनी सुटका केली। 2.5 तासानंतर राहुल गांधींची सुटका करण्यात आली। दरम्यान पोलिसांनी प्रियंका गांधींना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं होतं। या ठिकाणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या प्रियंका गांधी यांच्या भेट घेण्यासाठी मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचल्या होत्या। या ठिकाणी सोनिया गांधी यांनी प्रियंका गांधी यांची भेट घेतली। प्रियंका गांधींची ही तब्बल 3 तासानंतर पोलिसांनी सुटका केली। मेरे भाई बहुत स्ट्रांग है, वो बर्दाश्त कर लेंगे जो भी है। छात्रों को कल जो किया वो एकदम गलत था। ये बच्चे हैं, हमारे भविष्य है, हमारे युवा हैं इस देश के। और जब हम संसद में कहते हैं कि हमें डिबेट चाहिए, तो ये कहते हैं कि हम वंदे मातरम की इज्जत पे हम डिबेट फिर से कर रहे हैं, फिर से बिल आ रही है। तो वंदे मातरम का मतलब क्या है? मतलब क्या है? हमारी मातृभूमि क्या है, किसकी है? अगर हम अपने युवाओं को ही नहीं बचा सकते, उन्हें सुरक्षित नहीं रख सकते, अगर हम अपने बच्चों पर दमन करेंगे, अगर हम अपने बच्चों पर दमन करेंगे, उनको इस तरह से मारेंगे पीटेंगे और उनका भविष्य सुरक्षित नहीं कर सकते, यही तो हमारी मातृभूमि है, यही तो है हमारी जनता, ही तो हमारा देश है। आप चाहते हैं कि हम फिर से यही ऐसी बिल्स लेते आ रहे हैं? आप एक एजुकेशन सिस्टम को चेंज करने के लिए बिल लाइए ना, पेपर लीक को बंद करने के लिए बिल लाइए, चर्चा करिए, सुनिए स्टूडेंट्स की बात। स्टूडेंट्स क्या कह रहे हैं? जेन्युइन ग्रीवेंस है इनकी। ये अपने पूरे जीवन जितना भी इनका यूथ है, ये इसी पर न्यौछावर हो गया एग्जाम्स पे। और आप एग्जाम्स पे बार बार पेपर लीक हो रहे हैं, बार बार पेपर, और आप स्टूडेंट्स को मार रहे हो। अरे आपने जो दोषी है उनको कब पीटा है? जो दोषी है पेपर लीक के लिए उनको कब आपने पकड़ा है, कब अरेस्ट किया है, कब पीटा है उनको? आप स्टूडेंट्स को अरेस्ट कर रहे हो हॉस्पिटल में, बच्चियां हॉस्पिटल में। तो ये क्या हो रहा है? ये लोकतंत्र है? राइट टू प्रोटेस्ट इज अ फंडामेंटल राइट and no government has the right to suppress that right. This is a democracy. This is a democracy which belongs to the people. It belongs to the youth. Parliament belongs to the youth. We are elected by them. And we cannot continue like this without a discussion. We cannot continue without change. We cannot continue ignoring them. And certainly, it is unacceptable that they should be beaten in the way they were beaten yesterday. It is unacceptable. And we do not accept it. We will fight for them. We will fight with them. तर राहुल गांधींच्या सरकारकडे 5 मागण्या आहेत। त्या मागण्या नेमक्या काय आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा ही मुख्य मागणी। त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे। आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जची चौकशी करा ही देखील मागणी आहे। सभागृहात अमित शहांनी भूमिका मांडावी आणि सभागृहात चर्चेवेळी गृहसचिवांनी उपस्थित राहावं। या 5 मागण्या राहुल गांधींनी सरकारकडे केल्या। सरकार संसदेत चर्चा करण्यास तयार असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केलंय। राहुल गांधी हे आपली भूमिका बदलत असल्याचा आरोप जितेंद्र सिंह यांनी केलाय। और हमें ये कहा गया कि आप सरकार की ओर से उनको आश्वासन दीजिए कि सरकार को कोई आपत्ति नहीं है, सरकार तैयार है संसद में चर्चा करने के लिए, नीट को लेकर के भी, उसके साथ संबंधित विषयों को लेकर के भी, जो आंदोलन है उसको लेकर के भी। हमने जब ये बात वहीं पर राहुल गांधी जी के आगे दोबारा रखी तो बोले कि साहब मुझे तो शिक्षा मंत्री का इस्तीफा भी चाहिए। तो हमने कहा साहब अभी कुछ ही क्षण पहले आपसे बार बार जब पूछा गया कि आपका क्या मुतालबा है, तो आपने ये कहा था
कि अगर मुझे ये आश्वासन दिया जाए कि संसद में कांग्रेस पार्टी को भारत सरकार चर्चा करने देगी या करने के लिए तैयार है तो मैं तुरंत ये धरना समाप्त कर दूंगा। लेकिन अब आप अपनी बात से हट रहे हैं। तो बोले साहब ये तो मेरी मर्जी है, मेरी मांगें बदल चुकी हैं। हमने कहा सर दिस इज नॉट फेयर, यू आर चेंजिंग द गोल पोस्ट। बोले दिस इज माई विश। राजधानीमध्ये काल विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जचे मोठे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले। राजकीय नेत्यांनी दिल्लीमध्ये जाऊन लाठीचार्ज केलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली। सकाळी सर्वात प्रथम शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत आणि अनिल देसाई तसंच अरविंद सावंत यांनी विद्यार्थ्यांची विचारपूस केली। या अमानुष मारहाणीचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला। त्यानंतर जंतर मंतरवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदारांनी देखील दीपकेंसह विद्यार्थ्यांची भेट घेतली। शरद पवारांनी स्वतः या विद्यार्थ्यांची विचारपूस केली तर अरविंद केजरीवाल यांनी देखील जंतर मंतरवर जात आंदोलनाला पाठिंबा दिला। दरम्यान दडपशाही करण्यापेक्षा सरकारनं आंदोलकांच्या मागण्यांचा संवेदनशीलपणे विचार करावा अशा आशयाची पोस्ट शरद पवार यांनी जंतर मंतरवरील आंदोलकांच्या भेटीनंतर केलेली आहे। शरद पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय आपण पाहूया। विद्यार्थ्यांनी दिल्लीतील जंतर मंतर इथे उपोषण आंदोलन केलं। विद्यार्थ्यांना पोलिसांनी दिलेली वागणूक लोकशाही मूल्यांना न शोभणारी आहे। आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली, मागण्या जाणून घेतल्या। शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर दडपशाही करण्यापेक्षा सरकारनं संवेदनशीलपणे विचार करावा। विद्यार्थ्यांच्या काल ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आली विद्यार्थ्यांना, युवकांना, तरुणांना, तरुणींना, छोट्या छोट्या 12, 13, 14 वर्षाच्या मुलांना देखील मारहाण करण्यात आलेली आहे, त्यावर आता जर बघितलं जंतर मंतरला ते अनेक लोक जखमी देखील आपल्याला पाहायला मिळालेले आहे। कशा पद्धतीने सरकारची हुकुमशाही सुरू आहे का? हा, आता ही हुकुमशाहीच आहे आणि त्याच्या विरोधात अजूनही विद्यार्थी आणि सर्व तरुण लढत आहेत। त्यांना पाठिंबा देण्यासाठीच सर्वजण येत आहेत आणि त्यांनी सरकारने त्यांचं म्हणणं जे आहे ते ऐकावं अशी सर्वांची भावना आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे आज विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। सकाळी 11 वाजता ते आंदोलनस्थळी पोहोचून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। विद्यार्थ्यांना लोकशाही मार्गाने आंदोलन करू द्यावं अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केलेली आहे। आंदोलन दडपणाऱ्या सरकारचा माज उतरवू असा इशारा देखील जरांगे यांनी दिलाय। तर जरांगे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। उपोषणाला ते पाठिंबा देत आहेत। जर विद्यार्थ्यांना लोकशाही मार्गाने सरकार भाजपचं जगू देणार नसेल तर या सरकारचा माज उतरवला पाहिजे। कारण हे जर लोकशाही मार्गाने जर आंदोलन करून देणार नसले तर पोरांनी विद्यार्थ्यांनी या देशातल्या जगायचं कसं, हा प्रश्न खूप मोठा आता उभा राहिला आहे। किती दिवस सहन करायचं? कारण हे आत्तापर्यंत सहन केलं की चाललं होतं आंदोलन, चाललं ठीक, पण तुम्ही पोरांना पाय मोडूच तर आणणार, विद्यार्थ्यांना, मुलींना, पोरांना, त्या म्हणजे किती मस्ती या सरकारला आली याच्यातून दिसतंय। त्यामुळं सगळ्यांनी साथ देणं खूप गरजेचं आहे।